Dear friends, next article is central nervous system. The parts of nervous system which are present at central axis of body form central nervous system, and it consists of brain and spinal cord. यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन पार्ट मेन चॅप्टरचा पार्ट हेच आहेत, कंट्रोलिंग युनिट आहेत. बघूया सेंट्रल नर्वस सिस्टीमचा फर्स्ट पार्ट ब्रेन. Brain is most important part of nervous system. Average weight of human brain is about 1.3 to 1.4 kilogram. 1.3 to 1.4 kilogram एवढं वेट आहे, ॲव्हरेज वेट आहे, which is slightly heavier than adult female. फिमेल मध्ये 1.25 किलोग्राम एवढा आहे, म्हणजे मेल मध्ये 1.3 किलोग्राम आणि फिमेल मध्ये 1.25 किलोग्राम. थोडस ब्रेनचं वेट फिमेल मध्ये कमी आहे, याचा अर्थ इंटेलिजन्सशी संबंधित लावू नका. मेल मध्ये वेट जास्त म्हणजे जास्त इंटेलिजंट असा अर्थ लावू नका. इट इज नॉट कन्सर्न विथ इंटेलिजन्स. वेट जास्त म्हणजे मेल हुशार आणि कमी म्हणजे फिमेल हुशार नाहीत असं अजिबात नाही. उलट सिन्सिअरिटी फिमेल मध्ये जास्त आहे कंपॅरेटिव्हली. It is about 1300 to 1400 cc in volume. याचा व्हॉल्यूम जर पाहिला, क्रॅनियल कॅपॅसिटी आपली पाहिली तर हा व्हॉल्यूम किती आहे? 1400 cc एवढा व्हॉल्यूम आहे. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमचा 98% पार्ट कशाने बनला? ब्रेन फॉर्म्स 98% पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. इट इज 1/4 इन साइज ड्युरिंग बर्थ. जन्माच्या वेळी फक्त 1/4, आता जेवढा ब्रेन आहे त्याच्या 1/4 ब्रेन होता. नंतर त्याची ग्रोथ सुरू झाली आणि 80% ग्रोथ पहिल्या 6 वर्षात होते. आपण हे हॉर्लिक्स, त्यानंतर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे फास्ट फूड आहेत, फोर्टिफाईड फूड्स आहेत. बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी असंही नाव आहे. आणि अशा प्रकारच्या फूड मध्ये जाहिरात करताना हे वाक्य वापरलंय, ब्रेनची 80% वाढ पहिल्या सुरुवातीच्या 6 वर्षात होते आणि नंतर 20व्या वर्षी त्याची ग्रोथ पूर्णपणे स्टॉप होते. ब्रेन कंटेन्स, तसे तर टोटल नर्वस सिस्टीम मध्ये 100 बिलियन न्यूरॉन्स आहेत, पण ब्रेन मध्ये किती आहेत? 30,000 मिलियन न्यूरॉन्स आर प्रेझेंट इन ब्रेन. अंडरलाइन दिस स्टेटमेंट. ब्लड सप्लायचा विचार केला तर 750 ml म्हणजे 17%, 17% ऑफ कार्डियाक आउटपुट फक्त ब्रेनला आहे. म्हणजे VIP आहे ना, सगळ्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे सप्लाय
न्यूट्रिएंटचा सप्लाय सर्वात जास्त ब्रेनलाच, ऑक्सिजनचा सप्लाय ब्रेनलाच. पहा इथं. So 20% of blood O2, 50% in children's, and 15% of blood glucose is used by brain. ब्रेन मध्ये जर ग्लुकोज कमी अवेलेबल असेल, जर शुगर लेवल कमी झाली तर मेंटल कन्फ्युजन होतात, चक्रा येतात, आपल्याला माहित आहे. जर का एखाद्या पर्सन मध्ये 3 ते 5 मिनिटापर्यंत ऑक्सिजनचा सप्लाय मिळाला नाही तर ब्रेन डॅमेज होतो. जसं प्रत्यक्षात नाही पण सिनेमात सिरियल मध्ये आपण पाहतो, एक माणूस झोपला, दुसऱ्या माणसानं येऊन त्याच्यावर उशी धरली आणि दोन्ही सिस्टीम ब्लॉक करून टाकल्या. 3 ते 5 मिनिटापर्यंत ते तडपडल पण पुन्हा शांत होईल. पुन्हा त्याला म्हणून जमतंय का, उठ ना, तुझी चेष्टा केली नाही. ही चेष्टा त्याला एरवड्यात घेऊन जाईल, जेलमध्ये नेणार. बिकॉज इफ सप्लाय ऑक्सिजन सप्लाय टू द ब्रेन will be stopped up to 3 to 5 minutes, brain get damaged. आणि ब्रेन डॅमेज झाला म्हणजे बॉडीच्या ऍक्टिव्हिटी चालणं शक्य नाही. काही पिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत मॅमेलियन ब्रेन मध्ये. कॉर्पस कॅलोझम आहे, सुडोसील आहे, ऑप्टिक चाइज्मा, मॅमिलॅरिस बॉडीज आहेत. Then parts of brain. Brain is ectodermal in origin. ब्रेनचं ओरिजिन एक्टोडर्मल आहे. यावर MCQ विचारला जाऊ शकतो. It is divided into 3 main parts like forebrain or prosencephalon, midbrain mesencephalon, hindbrain rhombencephalon, आणि ब्रेनला एन्सेफॅलॉन म्हणतो आपण. या फोरब्रेन मध्ये कोणकोणते पार्ट येतात तेही आपण बघू. फोरब्रेन, मिडब्रेन, हाइंडब्रेन. सुरुवातीला बघूया फोरब्रेन, प्रोसेन्सेफॅलॉन. इट कन्सिस्ट ऑफ ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम अँड डायनसेफॅलॉन. सुरुवातीचा पार्ट बघूया ऑल्फॅक्टरी लोब. सुरुवातीचा पार्ट बघूया ऑल्फॅक्टरी लोब. पहा, आपण व्हेंट्रल साइडनं ऑल्फॅक्टरी लोब पाहू शकतो. हे 2 ऑल्फॅक्टरी लोब आहेत. हे 2 ऑल्फॅक्टरी लोब आहेत. व्हेंट्रल साइडला सेरेब्रमच्या खाली फ्रंटल बाजूला असे 2 ऑल्फॅक्टरी लोब आहेत. आपल्यामध्ये ऑल्फॅक्टरी लोब कसे असतात? सॉलिड असतात. त्यामध्ये कॅव्हिटी नसते. ज्यांच्यात काही मध्ये कॅव्हिटी असते ती रिनोसिल कॅव्हिटी, आपल्यामध्ये नाही. प्रत्येक ऑल्फॅक्टरी लोब मध्ये 2 पार्ट असतात, ऑल्फॅक्टरी बल्ब आणि ऑल्फॅक्टरी ट्रॅक. ऑल्फॅक्टरी बल्ब आणि ऑल्फॅक्टरी ट्रॅक. हे जे ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट आहेत ते ऑल्फॅक्टरी एरिया ऑफ टेम्पोरल लोब. टेम्पोरल लोब मध्ये ऑल्फॅक्टरी एरिया आहे, तिथं कनेक्ट केलेले असतात ऑल्फॅक्टरी ट्रॅक.
ऑल्फॅक्टरी लोब ऑफ ह्युमन, नो रिनोसिल, त्यामध्ये कॅव्हिटी नसते, पण फ्रॉग मध्ये ही कॅव्हिटी असते, रिनोसिल. ह्युमन मध्ये ऑल्फॅक्टरी लोब पुअरली डेव्हलप्ड आहेत. So we have a poor sense of smell because they are concerned with sense of smell. That is relay stimulus of smell to temporal lobe. म्हणजे नेझल इपिथेलियम न जिथं ऑल्फॅक्टरी इपिथेलियम आहे त्यांनी घेतलेला वास, त्याचे होणारे चेंजेस ऑल्फॅक्टरी लोब कडे जाणार आणि ऑल्फॅक्टरी लोब कडनं ही माहिती कुठं जाणार, टेम्पोरल लोब, जिथं स्मेलचं कंट्रोलिंग सेंटर आहे तिथं त्या स्मेलचं अनालिसिस केलं जाणार आहे की हा मोगऱ्याचा वास आहे, हा गुलाबाचा वास आहे, हा जस्मिनचा वास आहे, हा घाण वास आहे, जे काही आहे ते तिथं अनालाइज केलं जाईल. परंतु डॉग मध्ये सेन्स ऑफ स्मेल अतिशय ॲक्यूट असतो, कारण त्याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी लोब वेल डेव्हलप असतात. ऑल्फॅक्टरी लोब त्याच्यामध्ये वेल डेव्हलप असतात, त्यामुळं सेन्स ऑफ स्मेल अतिशय पॉवरफुल असतो. बघा, आपण समजा तुम्ही क्लासमध्ये 100 विद्यार्थी बसलेला आहात, तिथं एखाद्याचा रुमाल पडला, एखाद्यानं रुमाल उचलला, वास घेतला आणि म्हटला, अरे वासावरनं हा तुझा रुमाल वाटतो, असं आपण करू शकतो का? नाही, कारण सेन्स ऑफ स्मेल अतिशय पुअर आहे आपला. पण डॉग मध्ये अतिशय पॉवरफुल आहे. तुम्ही 100 विद्यार्थी नाही, 1000 विद्यार्थी आहात, एका समारंभासाठी एकत्र आलेला आहात आणि तिथं एखाद्या विद्यार्थ्याचा रुमाल आपण प्रॅक्टिकल करायचं म्हणून जर दिला, डॉगला त्याचा वास दिला आणि तो विद्यार्थी शोधा म्हटलं तर तो बरोबर आपल्या जवळ येऊन उभा राहील. म्हणजे सेन्स ऑफ स्मेल, तुमचा वास वेगळा, माझा वास वेगळा, पण याची जाणीव आपल्याला होते का? नाही. पण डॉगला प्रत्येकाचा वास वेगळा 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 आहे हे समजतं. बिकॉज सेन्स ऑफ स्मेल इज अ व्हेरी व्हेरी ॲक्यूट इन डॉग. एखाद्या ठिकाणी काही गुन्हा घडला, चोरी झाली, तर चोर कुठल्या दिशेनं गेला त्या दिशेनं डॉग. बघा, त्या रोडनं हजारो पावलं पडलेली आहेत, प्रत्येकाच्या पावलाचा वास वेगळा आहे, परंतु डॉगला बरोबर त्याच्या पावलाच्या ते ज्या बाजूनं ज्या दिशेनं चालत गेलाय त्या दिशेनंच आपलं श्वान पथक जातं. म्हणजे सेन्स ऑफ स्मेल कितीतरी ॲक्यूट आहे. समजा आपण प्रॅक्टिकल करायचं ठरवलं, तुम्ही घरापासून 2 किलोमीटर, समजा तुमचं कॉलेज आहे, त्या कॉलेजला तुम्ही चालत, चप्पल न घालता चालत जायचं ठरवलं, प्रॅक्टिकल आहे आपलं. आता त्या रोडनी हजारो लाखो लोकांचे पावलं पडलेली आहेत, परंतु आपण पायी चालत गेलो आणि त्या डॉगला तुमच्या शरीराचा वास दिला, तर ते बरोबर आपण ज्या दिशेनं गेलोय त्या दिशेनं ते श्वान पथक आपल्याकडे येणार. सो सेन्स ऑफ स्मेल इज व्हेरी व्हेरी ॲक्यूट. त्यानंतर समजा आपण कुत्रं पाळलेलं आहे, आपण बाहेर गावी गेलोय आणि आपण घरी आलोय, 12 वाजले आपल्याला यायला घरी, आणि आपण घरी गेटमध्ये एंट्री करताच लाईट गेली सगळीकडची, एकदम अंधार झाला. अंधार झाला, कुत्रं अंगावर आलं, चावलं आणि तेवढ्यात लाईट आली. कुत्रं म्हणतंय का, मालक तुम्ही सॉरी बर का, चुकून चावलो. असं होतंय का? नाही. तुमचा वास त्याला लगेच समजतो. आपलं आयडेंटिफिकेशन कुत्रं कशावर न करतं, डॉग कशावर न करणार? स्मेल.
आपला मित्र घरी आला, पहिल्यांदा घरी येताना त्याच्यावर अंगावर जात आहे, पण आपण त्याला समजून सांगतो, अरे आपला मित्र आहे, येऊ दे. नंतर ते वास घेतं, असा वास घेतं, त्या वासाचं स्कॅनिंग करून ठेवतो आपल्याकडं, आणि पुन्हा आपला मित्र आला तर त्याला तेवढाच प्रॉब्लेम करतं का, त्याच्याबरोबरही खेळू लागतं ते. So, sense of smell is very, very acute in dog and dogfish. असा आहे olfactory lobe. इथं दिसतायत वेंट्रल साइडला olfactory lobe. इथंही दिसतात olfactory lobe. मी इथं olfactory lobe जे आहेत, हे olfactory ट्रॅक आहे आणि हा olfactory बल्ब आहे. इकडं हा olfactory ट्रॅक आहे, हा olfactory बल्ब आहे. अशा प्रकारे olfactory लोब आपल्यामध्ये आहेत, पुअरली डेव्हलप्ड आहेत. त्यानंतर अतिशय महत्वाचा पार्ट, सर्वात मोठा पार्ट, मेजॉरिटी कंट्रोलिंग सेंटर्स, मेजॉरिटी ऍक्टिव्हिटीचे रिमोट कोणाकडे आहेत? सेरेब्रम कडं. इट इज अ लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. मोठा मेंदू म्हणतो याला आपण. 85% ब्रेन सेरेब्रमनं बनलेला आहे. सेरेब्रमनं बनलेला आहे. सेरेब्रम मेजर पार्ट. या सेरेब्रमचा विचार केला तर सेरेब्रम मध्ये हा आउटर पार्ट जो दिसतो त्याला आपण म्हणतो कॉर्टेक्स. इनर पार्ट असेल त्याला आपण म्हणतो मेडुला. सो outer cortex, inner medulla present in cerebrum and cerebellum. हे लक्षात ठेवा. आणि या सेरेब्रम मध्ये, समजा सेरेब्रम आहे, हे सेरेब्रम आहे, या सेरेब्रम मध्ये अशी एक फिशर आहे, मेडियन लॉन्जिट्युडनल फिशर आहे, आणि त्याच्यावरून हे दोन्ही सेरेब्रल हेमिस्फियर, हेमिस्फियर म्हणजे हाफ, दोन हेमिस्फियर वेगळे झाले. हे आहे लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर आणि हे आहे right cerebral hemisphere. So due to median longitudinal fissure, our cerebrum is divided into left and right cerebral hemispheres. Dorsal side न, ventral side न पाहिलं, जर आपण व्हेंट्रल साइडनं हे पाहिलं तर दोन सेरेब्रल हेमिस्फियर्स व्हेंट्रली, they are connected by transverse bands of nerve fibers called as corpus callosum. व्हेंट्रल साइडनं कॉर्पस कॅलोसमनं हे दोन्ही हेमिस्फियर एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत. And presence of corpus callosum is most important characteristic feature of mammalian brain. त्यानंतर जर आपण सेक्शनल व्ह्यू पाहिला तर यामध्ये आउटर कॉर्टेक्स आहे, इनर मेडुला आहे. आउटर कॉर्टेक्स आहे, इनर मेडुला आहे. आणि कॉर्टेक्स मध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारच्या आपल्याला रिजेस्फरोज, 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 त्यालाच इथं नाव आहे गायराय अँड सल्साय.
these are gyri, these are sulci. अशा गायराय सल्साय गायराय सल्साय गायराय सल्साय रिजेस फरोज असल्यामुळं एवढा मोठा ब्रेन सुद्धा फोल्ड 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 करून छोट्या बॉक्स मध्ये ठेवला. आणि एरिया कोणाचा जास्त आहे तर कॉर्टेक्सचा एरिया जास्त आहे आणि गायराय सल्साय त्याच एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे आपलं कॉर्टेक्स मध्ये ग्रे मॅटर आहे. कॉर्टेक्स मध्ये ग्रे मॅटर आहे आणि व्हाईट मॅटर कुणामध्ये आहे मेडुलामध्ये. मेडुलामध्ये व्हाईट मॅटर आहे. याचा अर्थ कॉर्टेक्सचा एरिया जास्त आणि त्याच्यातच ग्रे मॅटर म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ग्रे मॅटर आपल्याकडं इतर ॲनिमल्सच्या कंपॅरिझन मध्ये आहे. इन्क्रीज इन ग्रे मॅटर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिग्री ऑफ इंटेलिजन्स. इतर प्राण्याकडनं छोटीशी ऍक्टिव्हिटी करून घ्यायला सुद्धा फार कष्ट पडतात. समजा आपल्याकडे एखादा ॲनिमल आहे, सर्कसमध्ये आपण पाहतो हत्तीकडनं नारळ फोडून घ्यायचा आहे. आपल्याला आश्चर्य वाटतंय, आपण टाळ्या वाजवतो, पण आपल्याला नारळ फोडायला सांगितलं तर सहजासहजी शक्य आहे का? आश्चर्य होतंय का, बघा किती कष्टानं नारळ फोडला असं होतंय का? नाही. Because amount of gray matter is directly proportional to degree of intelligence of person. आपल्यामध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये इंटेलिजन्स वेगळा आहे. ज्याप्रमाणे पॉप्युलेशन मध्ये प्रत्येकाचं वेट वेगळं आहे, त्याच्या व्हरायटीज आहेत, कलरच्या व्हरायटीज आहेत, हाईटच्या व्हरायटीज आहेत, त्याप्रमाणे आपल्या इंटेलिजन्स मध्ये सुद्धा व्हरायटी आहेत. बुद्धूपासून बुद्धिमान